मॅन ऑफ द मॅच रुपेश रुपेश गवते मॅन ऑफ द मॅच. 7 रन देऊन 3 विकेट. अभिषेक गायकवाड मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी इकडे यायचे प्लीज. अभिषेक गायकवाड मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी यायचे इकडे. पहिला चेंडू स्पेस करताना सीमारेषा पार चौकार. कल्पेश कायसा डावखोर होता फलंदाज पहिल्या चेंडूवर चौकार मारताना. मोहन मोहन टू कल्पेश. मोहनला पहिल्या चेंडूवर चौकार कल्पेशाने. बघूया पुढील चेंडू. स्लोअर चेंडू टाकताना कोर ड्राईव्ह. चांगलाच क्षेत्ररक्षण आपल्या संघाने 2 धावा वाचवल्या. वेल प्लेड वेल फील्ड. सुंदर अशी फिल्डिंग आपल्या संघाने 2 धावा वाचवल्या. बघूया मोहन याचा पुढील चेंडू. मोहन अशी चांगली गोलंदाजी करताना कल्पेशाला पुढील चेंडू. कल्पेश टू मोहन. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू. मॅन ऑफ द मॅच रुपेश गवते. मॅन ऑफ द मॅच रुपेश गवते याला देणारे अभिषेक गायकवाड. 7 रन 3 विकेट. चांगली अशी गोलंदाजी रुपेश याची. मोहन याचा पुढील चेंडू. मोहन टू कल्पेश आणि चांगलासा फटका कल्पेशाचा. चांगलासा बॉल अडवलाय. 2 धावा. मोहन याचा पुढील चेंडू. कल्पेश मोहन टू कल्पेश. चांगलासा चेंडू. चांगला फटका. सीमारेषे पार चौकार. कल्पेश जोर घालताना. धामणी संघाचे 13 धावा झाले आहेत. मोहन याच्या षटकातील लास्ट चेंडू. धामणी संघाचे 13 धावा झाले आहेत. बघूया लास्ट चेंडू. कल्पेश टू मोहन. मोहन याने 5 चेंडू खेळून काढलेत कल्पेशाने. आणि चांगला असा कॅच. कॅच ऑफ द डे. खूप चांगला असा झेल घेतला.
बॉलर नेक्स्ट बॉलर आधी. स्ट्राईक लावलाय तो अजय. अजय तो आधी. बघूया. कल्पेशाने चांगली असं फलंदाजी केली, मात्र कॅच खूप सुंदर घेतली सारपुरी संघाच्या प्लेअरने. बघूया आधी काय करते आपल्या संघासाठी. सारंगपुरी संघामध्ये आधी काय करतोय बघू. अजय टू आधी. स्ट्राईकला निलेश. नो स्ट्राईकला अजय. बघूया आधी तो निलेश. आणि चांगलासा चेंडू. निर्धाव चेंडू. आद्याचा खूपच चांगला चेंडू. काहीसा निलेशाला समजला नाही. आधी आणि चांगला असा फटका. स्टेट ड्राईव्ह. चौकार. स्टेट ड्राईव्ह चौकार निलेशाने मारलेला आहे आधी याला. खूपच चांगला पायातला बॉल खेळून काढला निलेशाने. चौकार. बघूया पुढील चेंडू आधी याचा. फेस करता निलेश आणि कट करताना अलगत. काहीसा फिल्डरला बॉल सापडत नाही. होतंय कधी कधी होतंय. आद्याच्या षटकातील चौथा चेंडू. फेस करतो अजय. चांगला असा फटका अजयचा. एकच धाव. चांगली गोलंदाजी करतोय अजय. आणि आधी धामणी संघाचे 19 धाव झाले. एक विकेट. बघूया पुढील चेंडू आधी. आणि चांगलासा चेंडू स्वतः जज करतोय. बॅट्समनच्या दुखापत झालंय. पाणी घेऊन जा विशाल. पाणी घेऊन जा. विशाल पाणी घेऊन जायचे. बॅट्समनच्या लागलेले. मित्रांनो क्रिकेट हा खेळ जरा सांभाळून खेळायचा असतो. निलेश. बघूया आद्याचा शेवटचा चेंडू. आणि कट करताना निलेश. चांगलीशी फिल्डिंग. आणि बॉल उडलेला आहे. नशिबाची साथ मिळताना निलेशाला. एक धावा. ओव्हरची समाप्ती.
आधी याला 7 रन आलेत. टोटल टीमची धावसंख्या टोटल धामणी संघाची धावसंख्या झाली 20. बघूया पुढील चेंडू. स्ट्राईकला निलेश, नॉन स्ट्राईकला अजय. पुढील बॉलर तुषार. नेक्स्ट बॉलर तुषार. बघूया तुषार आपल्या सारंगपुरी संघासाठी काय करतोय. तुषार टू निलेश, निलेश टू तुषार. तुषारचा पहिला चेंडू आणि चांगलासा चेंडू, त्यावर चांगलासा फटका. चेंडू सीमारेषा पार, चौकार. तुषाराच्या पहिल्या चेंडूवर घनागती प्रहार निलेशाचा. बोल ना, बोल काय बोल. आणि चांगलासा चेंडू आणि झेल बाद. निलेश बॅक टू पॅव्हलियन. कायचा चांगला चेंडू तुषार याचा. विकेट मिळताना तुषाराला. निलेश हा चांगली बॅटिंग करत होता, मात्र आता बॅक टू पॅव्हलियन झालाय माघारी जाताना. तुषाराच्या 2 चेंडूमध्ये 1 चौकार आणि 1 विकेट. बॅटिंग लागल्या न्यू बॅटर विलास. विलासाची बॅट धरण्याची पद्धत जरा आगली वेगळे. बघूया काय करतो तुषार. तुषार तो विलास आणि पहिल्या चेंडूवर विलासाने घानाघाती प्रहार. तुषाराला मोठा फटका, षटकार. चांगलासा शॉट मारताना विलास. धामणी संघाच्या 30 धावा झालेल्या आहेत. विलासाने आल्याच घनागती प्रहार तुषार याच्यावर. बघूया नेक्स्ट चेंडू काय करतोय विलास. विलास टू तुषार. आणि पुन्हा एकदा खूपच चांगला फटका. कोवरच्या वरून चौकार. आले विलासने धडाकेबाज फलंदाजी चालू केले. तुषार मागडा धरतोय सारंगपुरी संघासाठी. बघूया तुषार तो विलासने तो अच्छे शॉट मारे विलासने. देखते अभी तुषार क्या करता है. आणि चांगलासा फटका. बॉल स्टॉप केलेला आहे. 2 धावा धावण्यात यशस्वी धामणी संघ. तुषार षटकाराचा शेवटचा चेंडू शिल्लक. काहीसा मागडा धरताना तुषार. बघूया शेवटचा चेंडू तुषार काय करतोय विलाससाठी. विलास तो तुषार आणि चांगलासा फटका मारताना विलासाने चौकार. धामणी 3 ओव्हर 40 धामणी संघाचे. चांगलीशी फलंदाजी करताना विलास. तुषार खूपच मागडा धरतो. 20 तुषाराला खेळून काढल्यात धावा. आता बघूया तुषारच्या पावलावर पाऊल ठेवून आलेला आहे रोहन. विलासाने चांगल्याशी फलंदाजी
चांगलेसे फटके खेचलेत आपल्या संघाने. विलासाने 2 चौकार आणि 1 षटकार आणि 2 धावा धावून काढलेल्या आहेत. चांगल्याची फलंदाजी विलास. स्ट्राईकला गेलेला आहे तो अजय. बघूया अजय टू रोहन. आता रोहनच्या खांद्यावर जबाबदारी सारंगपुरी संघाची. दामणी संघात 40 धावा झालेल्या आहेत. बघूया रोहन किती धाव्यावर थांबवतोय दामणी संघाला. देखते नेक्स्ट बॉल. रोहन तो अजय आणि उंच फटका षटकार पिकअप शॉट. अजयचा पिकअप शॉट चांगला षटकार. रोहनच्या पहिल्याच बॉलवर घणाघाती प्रहार. तुषार राजाचे बघूया रोहन याचा सेकंड बॉल आणि पुन्हा एकदा सेम शॉट. खूपच चांगला फटका. रोहन याला बॅक टू बॅक 6. 2 चेंडू 2 षटकार. अजय हा घातक ठरतोय रोहनसाठी. बघूया तुषारने दिले 20. आता रोहन बघूया किती देतोय. तांबू विशाल जरा बॉल चेक बघायचे. रोहन याच्या 2 चेंडूवर 2 घणाघाती प्रहार अजयने केले. अजय असा घातक ठरताना रोहन याला. देखते अभी नेक्स्ट बॉल. मोर का असा रोहनला सांगताना. बघूया थर्ड बॉल फेस करताना अजय. रोहन तो अजय आणि पुन्हा एकदा अजयने आकाशात मारलेला फटका कॅच. चांगलासा कॅच. अजयने चांगली सुरुवात केलेली रोहन अजयवर पण माघारी जाताना बॅक टू पवेलियन अजय. रोहन याला तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळताना. रोहन याची जागा भरून काढण्यात अजयची जागा भरून काढण्यात येतोय गणेश. बघूया आता गणेश काय करतोय. गणेशकडे 3 चेंडू आहेत रोहन याचे. टोटल धावा झालेल्या आहेत दामणी संघाच्या 52. 3 विकेट 52. 3 चेंडू शिल्लक रोहन याच्या. बघूया काय करतोय रोहन. रोहन याचा चेंडू आणि चांगलासा फटका स्टेड. एक धावा धावून काढलेला आहेत. रोहन याच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया 2 चेंडू कसे टाकते रोहन. आता बॅटिंग लावलेला आहे विलास आणि विलासाला काही चेंडू समजलाच नाही. निर्धाव चेंडू. रोहन याचा शेवटचा चेंडू. बघूया रोहन टू विलास आणि विलास 2 चेंडू डॉट होताना रोहन याने चांगलासा कमबॅक. खूपच चांगला कमबॅक केला रोहन याने. पहिल्या 2 चेंडूवर 6 काउंट सुद्धा. 1 विकेट 3 चेंडू डॉट. वेल बॉलिंग.
केबी स्पोर्ट करणपाडा, केबी स्पोर्ट्स करंजपाडा स्टेज जवळ यायचं आहे. लॉसचा कार्यक्रम आहे. केबी स्पोर्ट्स करंजपाडा. चोवीस चेंडू 55 धावाची गरज सारंगपुरी संघाला. मोठा असं आव्हान ठेवलं आहे धामणी संघाने. बघूया काय करतं सारंगपुरी संघ. 55चा टार्गेट. 4 ओव्हरमध्ये 55 धावा चेस करायचे आहेत त्यांना. शिस्तबद्ध संघ धामणे शिस्तबद्ध संघ. एक लाईन येताना सारंगपुरी संघाचे 2 फलंदाज मैदानात दाखल. दर्शन बांडे ड्रोनच्या माध्यमातून चांगला असा व्हिडिओ कॅप्चर करताना. दर्शन फोटोग्राफी नावाजलेला फोटोग्राफर. आपल्या ड्रोनच्या माध्यमातून चांगला असा ग्राउंडचा नजारा टिपताना. दर्शन फोटोग्राफी सापगाव. केवी स्पोर्ट्स करंजपाडा संघाला बाविलेले आहे आणि विनिंग संघ धर्मवीर कसारा संघाची खेळेल. केवी स्पोर्ट्स करंजपाडा संघाला बाय भेटलेला आहे आणि विनिंग संघ धर्मवीर कसारा संघाशी खेळेल. न्यू बॅटर मैदानात मोहन आणि आधी आधी नॉन स्ट्राईकला मोहन स्ट्राईक. बघूया विलासाचा पहिला चेंडू फेस करताना मोहन आणि चांगलासा चेंडू विलासाचा. मोहन याला काही समजलंच नाही. निर्धाव चेंडू. दर्शन बांडे फोटोग्राफी चांगलासा ड्रोनच्या माध्यमातून व्हिडिओ कॅप्चर करताना. बघूया नेक्स्ट चेंडू विलास काय करतोय. विलास टू मोहन. आणि चांगलासा चेंडू अपील केले पंचांकडे. निर्धाव चेंडू. बघू आता पंच काय डिसिजन घेतात. धामणी संघाने अपील केले कटआउटची. बघू इज अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय अंतिम राहील. बघूया मोहन बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. विलास टू मोहन. बघूया तिसरा चेंडू विलास काय करतोय. मोहन याला काय समजत नाही. आणि नो चेंडू. हाईट फॅक्टरचा नो चेंडू दिलेला आहे. फ्रीड. मोहन याला तर फ्रीड राहील. विलासाचा नो चेंडू. बघूया फ्रीडचा
संधीचा लाभ घेतोय का? विलास विलास टू मोहन आणि चांगलासा चेंडू खेळून काढलाय. षटकार दूरच दूर षटकार मारलाय मोहन मोहनाला शांत ठेवून घानाघाती प्रहार केलाय मोहन सारंगपुरी संघाच्या 7 धावा. तीन चेंडू 7 धावा. सात देखते अभी विलास विलास टू मोहन मोहन ने बहुत अच्छा छक्का जड़ा. अभी देखते विलास क्या करते. नेक्स्ट बॉल देखते विलास का नेक्स्ट बॉल और अच्छे गेंद पे मोहन मोहन ने चांगलासा फटका. चौकार चौकार मारून धावांना भर. सारंगपुरी संघाच्या 11 धावा झालेत. विलासाच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. विलासाने 11 धावा. बघूया मोहन आणि चांगला असा ड्राईव्ह. काहीसा चांगला कॉल. धावा नाही घेतल्या. विलास विलास टू मोहन शेवटचा शतक शेवटचा चेंडू आणि चांगलासा फटका. चौकार सीमारेषे पार. चौकार 15. सारंगपुरी संघाच्या 15 धावा झाले. धावणी संघाचा गोलंदाज 15 धावा खर्च करताना. बघू नेक्स्ट बॉलर. स्ट्राईकला जाईल तो आधी. नॉन स्ट्राईकला मोहन. नेक्स्ट गोलंदाज कल्पेश. बघूया कल्पेश काय करतोय धामणी संघासाठी. मोहन याच्यात चांगली अशी फलंदाजी करताना 15 धावा कुठून काढल्यात. कल्पेश कल्पेश बॉलिंगसाठी आलेले आहेत. बघूया कल्पेशचा पुढील चेंडू. कल्पेश तो आधी आणि फुलटो चेंडू ड्राईव्ह केलाय आधी आणि चांगलासा थ्रो. 16. बघूया मोहन स्ट्राईकला आलाय. पहिल्या षटकात चांगली अशी फलंदाजी केली मोहन याने. तोच फलंदाज स्ट्राईकवर आलेले परत. बघूया धामणी संघाचा कल्पेश काय करतोय. आणि चांगलासा फटका. विकेटची संधी. नॉट आउट. आधी पोचलेल्या स्ट्राईकला. बघूया कल्पेश कल्पेश टू मोहन. बघूया मोहन काय करतोय. आणि मोहन याला काय चेंडू समजलाच नाही. निर्धाव चेंडू.
कल्पेच्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. बघूया पुढील चेंडू. हो आणि कशात तर बॉल गेलेला आहे. झेलची संधी आणि चांगला असा जजमेंट कॅच. बॅक टू पॅव्हलियन. मोहन चांगले त्यांनी फटके मारलेले. आपले कॉमेंटेटर आले संदीप पाटील सर या. ये कॉमेंटेटर हमारे साथ जुड़ गए संदीप पाटिल. चला सर्वांचा पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. सोळा धावसंख्या झाली आहे. एक फलंदाज बाद झालाय. शिवण्या स्पोर्ट्स धामणी आणि विपक्षामध्ये संघ खेळतोय आई गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी संघ. पुढे एक ती खोलात टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. फुला लेनचा चेंडू होता. फक्त एक साव इथनं खर्च केले दुसऱ्या षटकामध्ये. सुपर बॉलिंग पहिल्या चेंडूमध्ये सिंगल आली होती. तदनंतरचे लगातारचे 5 डॉट बॉल त्यामध्ये एक विकेट देखील होती. याच अनुषंगाने आतापर्यंत या संघाची अतिशय आदराने नाव का घेतलं जातं. एक चांगल्या स्थितीमध्ये नेहमी संघ या सीझनमध्ये पाहायला मिळाला. तब्बल 8 ट्रॉफीज आणि जिंकल्या त्या सीझनमध्ये. याच अनुषंगाने गोलंदाजी ते करतायत आणि म्हणूनच या संघाचं नाव सध्या या परिसरामध्ये चर्चेमध्ये आहे. खर्डी कसारा विभागाला बिलॉंग करणारा हा संघ शिवण्या स्पोर्ट्स धामणी संघ. विपक्षामध्ये संघ खेळतोय आई गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी. 55 धावांचा टार्गेट आहे. त्यासाठी फक्त धावा आतापर्यंत झाल्या 2 षटकामध्ये 16 धावा. 16 धावसंख्या म्हणजे अजून करायच्या आहेत 39 धावा. 12 चेंडू 39. इथनं पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. फटक्याला मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. अलॉन द कार्पेट फटका अडवला गेला. चांगला फटका होता. चेंडू अडवला गेला. सिंगल रन कंप्लीटेड. 17 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. अटॅकिंग क्रिकेट दाखवावं लागेल. समोर टाकला. लॉफ केला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे मात्र फक्त बनून राहतील प्रेक्षक. स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. पुढे टाकला होता. अगदी ओव्हर पिच बनवला. त्याला पाठवला 6 धाव्यांसाठी. षटकार. अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी प्रयत्न करायचा होता आणि तो अखेर प्रयत्न सुरू झालाय. एक षटकार आलाय. अशा प्रकारचे फटके जर आणले, अशा प्रकारच्या फटक्यांचा अवलंब केला तर नक्कीच संघ विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपेल. मात्र ते प्रयत्न या षटकारांनी जशी सुरुवात केली तसेच मात्र अजून प्रयत्न करावे लागतील. संतोष आहे गोलंदाज. समोर टाकला. अजून एक फटका दमदार. आता एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. दुसरा ब्लास्ट. दुसरा षटकार. 2 मध्ये 2. 29 धावा अजून करायचं आहे. 29 धावसंख्या झाली. एक गडी गमावला गेलाय आणि तिथनं 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. फक्त 13 धावा. चांगल्या स्थितीमध्ये नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. 2 षटकार. एक सिंगल रन्स आली. फलंदाज भावेश. कॅप्टन नॉक खेळताना पाहतोय. तिसरा देखील ब्लास्ट. तिसरा षटकार. हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. बॅक टू बॅक तिसरा षटकार. संतोष वरती आक्रमण केलंय फलंदाज मिस्टर भावेशच्या बॅटमधनं. सलगचा तिसरा षटकार.
35 धावसंख्या, 39 करायच्या होत्या 2 षटकांमध्ये. तिथनं आता 8 चेंडूमध्ये करायच्या आहेत 20 धावा. क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या धावा होत असताना आपण अनेकदा पाहिलं आणि त्याच धावा सध्या इथे करताना पाहायला मिळतोय. आता 8 मध्ये प्रेशर जास्त बिल्डअप झाली आहे. प्रेशर असेल आता गोलंदाज संतोषवर. इथे मिस टायमिंग आहे. विकेट किपर चेंडूच्या खाली पकडली जाईल झेल आणि अनदर विकेट गोज डाऊन. संतोषने अखेर मिळवली विकेट. 3 षटकार आल्यानंतर भावेशला परतीचा प्रवासाला जावं लागेल. इथनं होईल फलंदाज बाद. भावेश बॅक टू द डगआउट. रोहन आलेत नवीन फलंदाज. 7 मध्ये 20 करायचे आहेत. सामना अगदी 50-50 अवस्थेमध्ये सुद्धा आलाय. 39 करायच्या होत्या 12 मध्ये 39, त्यामधील आता 20-19 धावा तर आता आल्या. 3 षटकार 1 सिंगल रन्स. या चेंडूची विकेट आली. भावेशनी चांगली बॅटिंग करत असताना 3 षटकार ठोकले. आता इथनं पलटवार करण्यासाठी पहिली विकेट तर आली आहे. शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघ. खेळ चांगला झालाय आणि म्हणून ती चर्चा होती या टीमची. आणि ती चर्चा सध्या सुरू आहे आई गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी टीमची. कारण इथनं 3 मध्ये 3 भावेशने षटकार ठोकलेत. आल्या आल्या पहिल्या चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. वेल जज अँड टेकन. एलिव्हेशन कमी, टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि अखेर तिथनं झेल टिपली या डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. अजून एक विकेट. अनदर विकेट गोज डाऊन. फलंदाज डकवरती होईल बाद. पस्तीस वरती 2 होते, आता 35 वरती 3. नवीन फलंदाज आलाय. 6 चेंडू करायचे आहेत. 20 धावा. UTC याच वाहिनीवरती आज आपण ही स्पर्धा कव्हर होताना पाहतोय. आपल्या हक्काची वाहिनी, थेट प्रक्षेपणाची सुपर क्वालिटी आणि त्या क्वालिटीचा या स्पर्धेमध्ये आपण ती स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करताना पाहतो UTCच्या माध्यमातून. अव्वल दर्जाची वाहिनी UTC, सुपर क्वालिटी. आणि याच स्पर्धेमध्ये आपल्या UTCच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर होते. 6 चेंडू 20. नवीन फलंदाज तुषार आला आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निलेश पागी. वेगवान आहे, रफ्तार आहे त्याच्याकडे. मात्र आता 6 मध्ये त्याला रोखायचे आहेत 20. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती सुपर चेंडू टाकलाय. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं याच प्रतीचे चेंडू त्याने टाकले होते आणि तदनंतर त्याला 2 वेळा पनिशमेंट पंचांकडे मिळाली होती. तोच गोलंदाज रायझिंग अँड सरप्रायझिंग गोलंदाजी करतोय निलेश पागी. चेंडू पडल्यानंतर एक्स्ट्रा वेग घेतोय. समोर टाकलाय. तिथनं फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथनं बीट झाले. बॅकअप देखील चांगलं होतं. चेंडूला गॅदर केलंय आणि 2 धावा इथनं झाल्या कंप्लीट. चांगलं बॅकअप होतं. पंचाने रेफर केले. आपण चेक करूया की बाउंड्री रोफला टच झालेत की काय ते पाहावं लागेल. आणि योग्य डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. बाउंड्री रोफला टच झालेत नाही झाले तिथनं चेक केलं जाईल. सेफ चेंडूला अडवलं गेलंय. रोखण्याचा प्रयत्न होता. रक्षण चांगल्या प्रतीने केलंय. एफर्ट्स चांगले होते आणि हेच एफर्ट्स आपल्या संघाला विजयामध्ये कन्वर्ट करून देतात. इथे फटका फर्स्ट ला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आता चेंडू रोखणार नाहीये. मिळतील धाबा 4. आलाय चौकार. चौकार आलाय. 3 मध्ये 14. पहिल्या फेरीमधील अंतिम सामन्याची जी स्थिती होती ती सुद्धा आले. 3 मध्ये 14. त्यानंतर गोलंदाज देखील हाच होता आणि परिस्थिती देखील तीच आता आली आहे. 3 मध्ये 14. या सामन्यानंतर
करंजपाडा टीम KB स्पोर्ट्स करंजपाडा टीमला थेट क्वालिफायरच्या मॅचसाठी ते दाखल झालेत आणि विनर टीम विपक्षामध्ये संघ सामना खेळताना पाहायला मिळेल. धर्मवीर कसारा असा हा सामना रंगताना पाहायला मिळेल. धामणी संघ चर्चा या संघाची होती आहे. KB करंजपाडा टीमची चर्चा होती आहे आणि आज कोणत्या अजून संघाची चर्चा या मैदानामध्ये होईल ते पाहावं लागेल. इथे पंच सध्या पाहणी करतात. पंच सांगतील इट्स अ व्हाईट बॉल, अनदर एक्स्ट्रा रन्स ऍड केले जाईल. कहाणी ट्विस्ट आली आहे. 2 षटकार जर आले तर सामना फिनिश होण्याच्या उंबरठ्यामध्ये येऊ शकेल. 3-13 हे 2 षटकार या मॅचमधील ट्विस्ट आणू शकतात. पुढे टाकलेला चेंडू फुल लाईनचा होता, तिथनं चेंडूला लावून द कार्पेट, फटका सजवलाय. 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा कम्प्लिटेड. आता 2 चेंडूमध्ये 2 षटकार या मॅचला पुढे नेऊ शकतील. ओके, 2 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 11. 2 षटकार या मॅचला विजय करून देऊ शकतील. आई गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी टीमला या सामन्यामध्ये पुढे नेले जाईल. 2 षटकार आले तर हा सामना जिंकू शकतो. चला मॅचला वेळ आपण घरचं जास्त करू नका. 2 चेंडू 11 हा चेंडू या मॅचमधील दोन्ही संघांसाठी प्रचंड निर्णायक असेल आणि या चेंडूवरती आता विजयाची चर्चा होईल. कोणता संघ विजय होईल त्याची चर्चा होईल या चेंडूवर. फटका तर दमदार आहे. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं. अगदी स्वीट साऊंड पाहिलं. इट इज क षटकार. समोर टाकला होता त्याला उडवला. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार. 1 चेंडू 6 करावं लागतील. 5 आल्या 4 आल्या तर सामना टाय होईल. मात्र सामना जिंकेल धामणी संघ. मात्र जर षटकार आला तर सारंगपुरी संघ या सामन्यामध्ये विजय होईल. 1 चेंडू 5. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाय झाल्या पाहिजेत. सुपर्ब सामना, सुपर्ब मॅच. आणि आत्ता देखील तेच चित्र आपण पाहतोय. आई गावदेवी सारंगपुरी. 1 चेंडू 5. इथनं पंच पाहणी करतात. इट्स अ व्हाईट बॉल. बचावात्मक चेंडू टाकण्याचा प्रयत्न असताना व्हाईट बॉल इथनं आलाय. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. या मॅच मध्ये अजून देखील स्पष्ट उत्तर अजून मिळाले नाहीये. दोन्ही संघांची परिपक्वता, दोन्ही संघांचा क्लास, दोन्ही संघांचा अनुभव, दोन्ही संघांचा खेळ प्रचंड ताकदीचा झालाय. आणि इथनं आता 1 चेंडू 4 चौकार आला तर सामना जिंकण्याच्या उंबरठ्यामध्ये येईल नक्कीच आणि जिंकतील देखील सामना. आई गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी. निलेश पागीवरती आता प्रेशर असेल. 1 चेंडू 4. इथे विजयाचा षटकार आलाय. सामना फिनिश. गेम इज ओव्हर आणि सामना जिंकलाय. आदित्यच्या पाठमध्ये विजयाचा षटकार आलाय. गोल्डन षटकार. चला लगेच मैदान खाली करायचं आहे. हार्ड लक अँड टफ लक. चला टॉससाठी कॅप्टन देखील उपस्थित करा. आई गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी संघ आणि धर्मवीर कसारा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आम्ही टॉस येथे करत आहोत. लगेच आपला टॉस करून आपण सामना सुरू करणार आहोत. सामना फिनिश केलाय. काय मॅच होती, काय जबरदस्त सामना. अशा प्रकारचा सामना सर्वांना हवासा वाटत असतो. सिद्धार्थ पाटील सिद्धू पाटील इथे उपस्थित आहे. त्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती या. आपले परम मित्र अभिषेक गायकवाड आपली वाट पाहतात. चला वेलकम, आपण या. आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम.